लहान मुलांना खोकला झाल्यानंतर कशी काळजी घ्यायची आहे. आता हा खोकला कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखणं गरजेचं आहे. बाळाला खोकला हा कोरडा खोकला येतो की सर्दी बरोबर खोकला येतो किंवा फक्त रात्री झोपल्यानंतरच बाळाला खोकला येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्दी बरोबर खोकला झाला तर त्याची कशी काळजी घ्यायची हे आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे सर्दी खोकला झालाय, सर्दी बरोबर खोकला झालाय तर बाळाचा घसा हा लाल होतो आणि घसा दुखतो. आपण सर्दी खोकला झाल्यानंतर काय करतो, जर घसा जास्त दुखत असेल खोकला बरोबर तर आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो. पण लहान मुलांना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करता येत नाही, त्यांचा घसा त्याच्यामुळे शेकत नाही. त्याच्यामुळे बाळाला जे तुम्ही काही जेवण देताय ते लिक्विड फॉर्म मधलं द्यायचं आहे आणि थोडंसं गरम द्यायचं आहे. मग तुम्ही त्याच्याबरोबर सूप देऊ शकता किंवा मग उटपीठ देऊ शकता किंवा मग पातळ उपमा देऊ शकता, खिचडी देऊ शकता. असे गरम पदार्थ द्यायचे जेणेकरून बाळाला जरी दिवसातून दोनदा तुम्ही हे जेवण दिलं तर बाळाचं त्यांनी घसा शेकल आणि बाळाला बरं वाटेल. पण म्हणजे सर्दी बरोबर जर खोकला झाला तर जर तुम्ही सर्दीवरती जे उपचार करताय ते जर उपचार केले तर सर्दी कमी झाल्यानंतर तो खोकला आपोआप बरा होतो. मग त्याच्यासाठी तुम्ही तोच खोकला बरा करण्यासाठी तुम्ही स्टीम पण देऊ शकता. स्टीमनी काय होतं, जर घसा जर खूप कोरडा पडला तर मॉइश्चरायझर राहण्यासाठी, घशामध्ये जास्त कोरडं न पडण्यासाठी स्टीम हे खूप उपयोग करतं. दिवसातून दोनदा तुम्ही बाळाला स्टीम देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बाळाला गुळ पाणी देऊ शकता. गरम करून त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि ते सिप सिप करून बाळाला प्यायला द्यायचं. त्यांनी बाळाच्या घशाला खूप आराम पडतो. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्यांनी बाळाच्या घशाला आराम पडतो. निस्ता जरी जास्त उबळ आली आणि निस्ता थोडासा गुळ जरी तुम्ही बाळाला किंचित खायला दिला तरी पण बरं वाटतं. दुसरा मेन पॉईंट अतिशय महत्वाचा आहे, ज्यावेळेस तुम्ही बाळाला झोपतास, खूप खोकला झालेला आहे, सर्दी झालेली आहे तर बाळाला झोपताना असं झोपवायचं आहे. म्हणजे अशी बाळाच्या मानेखाली 1 ते 2 पिलो ठेवायचे आहे. पूर्ण सपाट असं बाळाला झोपी नाही द्यायचं. त्यांनी काय होतं, बाळाच्या नाकामध्ये जो सर्दीचा बल्ब असतो तो जर घशामध्ये बाळाच्या अडकला तर जास्त खोकला येतो. आणि जर तुम्ही असं जर बाळाला झोपवलं तर तो जो काही बल्ब आहे तो पूर्णपणे पोटामध्ये निघून जातो. परंतु पूर्ण आडवं झोपवलं तर ते घशामधला म्हणजे नाकातला बल्ब इतर घशामध्ये अडकतो आणि बाळाला जास्त खोकल्याची उबळ येते आणि जास्त खोकला वाढतो. याची नक्की काळजी घ्या. घरगुती उपचार काय करायचे आहे, घरगुती उपचारामध्ये जर खोकला जास्त असेल तर तुम्ही बाळाला आल्याचा थोडासा रस प्यायला देऊ शकता किंवा मग जर बाळ पित नसेल तर आल्याचा रस घ्यायचा, थोडं तुळशीचं पान त्याचा रस घ्यायचा आणि ते मधामध्ये मिक्स करून बाळाला प्यायला द्यायचं. त्याने पण घशाला आराम पडतो, सर्दी खोकला कमी व्हायला मदत होते. गोष्ट म्हणजे तुम्ही हळदीचं दूध पण रात्री झोपताना देऊ शकतो, त्याने पण खूप आराम पडतो. हा तर आयुर्वेदिक उपचार आहे. तर सगळ्यात लास्टचा पॉईंट म्हणजे बाळाला तुम्ही इथल्या ह्या ज्या नसा असतात त्याने तुम्ही बाळाला तुपानी म्हणजे तूप थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याने इथं थोडीशी मालिश करायची रात्री झोपताना. ह्या ठिकाणी मालिश करायची, थोडी छातीला मालिश करायची आणि हे जे एल्बो असतात ना इथं मालिश करायची. ह्याच्या नसा इथं जॉईंट असतात, इथं जर तुम्ही छान मालिश केली तर बाळाला छान आराम पडतो, बाळ छान झोपी जातं. ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सुजाता आई पण ह्या